नमस्कार मंडळी. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा टिफिनसाठी वेगळं आणि नाश्त्यासाठी वेगळं हा प्रश्न तर आपल्याला पडतो. तर आज आपण अत्यंत पौष्टिक असे नाचणीचे आप्पे बनवणार आहोत, जे की टिफिनलाही देता येतील आणि आपल्याला नाश्त्याला सुद्धा हेच खाता येईल. तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम असते, त्यामुळे आवर्जून असे नाचणीचे पदार्थ आपण खायला पाहिजे. तर इथे आप्पे बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतला आहे. नंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी एवढं नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आणि नंतर अर्धी वाटी दही घालायचं आहे. हे झटपट होणारे नाचणीचे आप्पे आहेत. 15 मिनिटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे, त्यासाठी दही वापरायचं आहे. अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घातलं आहे. व्यवस्थित याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. मुलं जर नाचणी खात नसतील किंवा भाज्या खात नसतील तर अशा नाचणीचे आप्पे भरपूर भाज्या घालून नक्की बनवून देऊ शकता. तर हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. 15 मिनिटानंतर इथे मी बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर घातली आहे आणि दुधी भोपळा किसून याच्यात घालत आहे. याच्यात मी दुसऱ्या भाज्या घालणार नाही, तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता. 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ घातलं आहे. मुले भोपळ्याची भाजी तर खात नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीने भोपळा किसून या नाचणीच्या आप्पेत एकदम छान लागतो आणि समजतही नाही की याच्यात भोपळा घातला आहे. थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घातली आहे, ते सुद्धा छान मिक्स करून घेतलं. चवीपुरतं मीठ घातलं आहे. नंतर याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. बॅटर घट्ट वाटत आहे. पाणी घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि फक्त चिमूटभरच याच्यात सोडा घालायचा आहे, जास्तही घालायचा गरज नाही. ते इथे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर झाली आहे. बघू शकता पाव चमचा एवढा सोडा घालायचा आहे आणि सोड्यावरती थोडंसं पाणी घालून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर इथे साईडला आप्पे पॅनसुद्धा मी गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात तूप घालायचं आहे आणि नंतर हे आप्पेचं बॅटर घालायचं आहे. तर सकाळच्या काही गडबडीत असे हे नाचणीचे आप्पे एकदम झटपट होतात आणि तेवढंच हेल्दीसुद्धा आहे. टिफिनसाठी लहान मुलांना नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून देऊ शकता. 5 मिनिटे झाकण ठेवायचं आहे. वरची बाजू कोरडी झाल्यानंतर आप्पे पलटी करून घ्यायचे आहे. नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर आप्पे खरपूस होत नाहीत, ते एकदम नरम पडतात. आणि शेवटी थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे, म्हणजे वरून एकदम कुरकुरीत हे आप्पे होतात, आतून एकदम मऊ होतात. तर इथे आप्पे मी काढून घेत आहे. तर अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा मी आप्पे याच पद्धतीने मी इथे बनवून घेते. तर अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि झटपट होणारा देखील आहे. तर बघू शकता इथे राहिलेले सुद्धा मी आप्पे बनवून घेतले. लहान मुलं नाचणी खात नसतील तर अशा पद्धतीने आप्पे नक्की बनवून द्या, हे खायला खूप टेस्टी लागतं. तर इथे मी दह्यासोबतच हे आप्पे सर्व केले आहेत. तुम्ही चटणी किंवा केचपसोबतसुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आणि बघू शकता एकदम छान असे हे दिसत आहेत. बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत झाले आहेत, आतून जाळीदार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.